ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन कुसुमला सांगत असतो फोन करून की मला तुमची गरज पडणार आहे, कारण की सायली हीच खरी तन्वी आहे, ह्या मला शोधून काढायचं आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही मधुभाऊकडनं काढू शकतात की या सगळ्या गोष्टी तेव्हा कळतील. इथे नागराजच्या मुलाला नागराजने सांगितलं असतं की तुला एकच मदत करणारा माणूस आहे, तो म्हणजे महिपंत. आणि येथे नागराजचा मुलगा महिपंतला भेटतो आणि तो सांगायला लागतो की मला तुमची गरज आहे आणि तुमच्या मुलीला आणि तुम्हाला अडकवणाऱ्या या सुभेदार कुटुंबाला हे झालं तरी तुम्हाला धडा शिकवला पाहिजे. तेव्हा महिपंत सांगायला लागतो या सगळ्यामध्ये मी किती प्रयत्न केला, मी यशस्वी झालो नाही, पण आता मला ह्या सगळ्यापासून दूर राहायचं आहे. तेव्हा नागराजचा मुलगा सांगायला लागतो अण्णा तुम्ही जेलमधनं बाहेर पडला, पण माझे वडील जेलमध्ये आहेत, त्यांना बाहेर काढायचं आहे आणि त्यांना लवकरात लवकर बाहेर काढायचे, त्यासाठी तुमची मला मदत लागणार आहे. आणि नागराजचा मुलगा सांगायला लागतो या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी एक वकील बघा. तेव्हा इथे महिपंत बोलायला लागतो की मी आता हे सगळं सोडलेलं आहे आणि किती झालं तरी पण मी हे सगळं काम आता सोडलं आणि हे मी आता काम करणार नाही. तेव्हा नागराजचा मुलगा सांगायला लागतो माझ्या वडिलांनी तुमच्यासाठी काय काय केलं, पण तुम्ही काय करणार नाही की माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी. इकडे अर्जुन प्रतीक मला भेटायला आला असून तो सांगायला लागतो की तुमच्या ॲक्सिडेंटचं रिक्रिएट करायच्यासाठी मला मदत हवी आहे. पण त्यानंतर इथं महिपंत घरी येतो आणि तो नागराजच्या मुलाचं सगळं प्रकरण सांगतो. महिपंत सांगायला लागतो की नागराजचा मुलगा राकेश आला आहे, तो तुमचा बदला घ्यायला आलेला आहे.